सर्वांना नमस्कार. स्वागत आहे आपलं मराठी चातुर्य कथा या यूट्यूब चॅनलवर. कथेकडे वळण्यापूर्वी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर प्रेस करा आणि व्हिडिओला लाईक करा, जेणेकरून सगळ्या नोटिफिकेशन्स तुमच्यापर्यंत पोहोचतील. मिलन अभी आधा अधुरा आहे, भाग 151. मेघनानं राणीला सांगितलं की रोहितचा तुझ्यावर अजिबात विश्वास नाही आणि म्हणूनच त्यानं तुझ्यावर आणि मनोजवर लक्ष ठेवण्यासाठी मला सांगितलंय. आणि ज्या नात्यात विश्वासच नाही ते नातं जास्त काळ टिकत नाही, असा मेघनाचा टोमणा राणीला वारंवार आठवायचा आणि ती बेडरूममध्ये बसून रागाने लाल झाली होती. तिनं तिची बॅगही भरून ठेवली होती घर सोडून जाण्यासाठी. जर विश्वासच नसेल तर या घरात राहून तरी काय उपयोग, असं तिला वाटलं. आणि ती रोहित घरी येण्याची वाट बघत होती. मग आता संध्याकाळ होत आली. राणी कॉलेजवरून आल्यापासून सपनाकडे गेली नव्हती. सोनम सपनाकडे चहा घेऊन गेली. सपना म्हणाली, सोनम, अगं राणी घरात नाही का? सोनम म्हणाली, हो आहेत की, बोलवू का त्यांना? सपना म्हणाली, अगं राहू दे, पण नेहमीसारखी रोज कॉलेजवरून आली की इथे येते, तशी आज नाही आली ना, म्हणून विचारलं. आणि सोनम म्हणाली, ताई, बहुतेक त्यांना अभ्यास असावा म्हणून ते आल्या नसतील. तुम्हाला माहीत आहे ना राणीताई अभ्यासाच्या बाबतीत किती स्ट्रिक्ट आहेत. त्यांना अजिबात टाईमपास आवडत नाही. आणि सपना म्हणाली, बरोबर आहे तुझं, पण मी काय म्हणते, मला ना थोडीशी शंका येते. मी फक्त तुझ्याशी बोलते बरं का, तू इतर कोणाला बोलू नको, फक्त राणीवर लक्ष ठेव. सोनम म्हणाली, कशाबद्दल ताई? सपना म्हणाली, अगं त्या दोघांमध्ये सारख्या कुरबुरी सुरू असतात ना, मग पुन्हा काय झालंय का, आणि म्हणून राणी नाराज आहे का, याच्याबद्दल बोलत होते मी. जाऊ म्हणून नाही, पण एक बहीण म्हणून आपण एकमेकींना समजून घेऊ शकतो ना. सोनम म्हणाली, बरोबर आहे तुमचं, मी राणीताईशी बोलते, असं म्हणून ती गेली. आणि राणीकडे सुद्धा गेली तर राणी तशीच निराश होऊन बसली होती. आणि सोनम म्हणाली, काय झालं राणीताई, आणि हे काय, ही कोणाची बॅग आहे? रोहित दादा पुन्हा निघालीत का मुंबईला? राणी आता काहीच बोलली नाही. आणि सोनमला वाटलं मॅटर थोडासा सिरियस आहे. आणि ती म्हणाली, ताई काय झाले सांगा ना, तुम्ही अशा गप्प का, मला भीती वाटते, नाहीतर मी ना आईला बोलवून आणते, असं म्हणून सोनम निघाली. इतक्यात राणीनं तिच्या हाताला पकडलं आणि म्हणाली, सोनम थांब, अगं आईंना कशाला बोलवतेस? आणि सोनम म्हणाली, मग काय करणार? मला काय कारण आहे ते सांगा, तुम्ही इतक्या निराश का आहात, आणि ही बॅग का पॅक केली आहे? राणी म्हणाली, ही बॅग माझीच आहे आणि मीच पॅक केली आहे. सोनम चकित झाली आणि म्हणाली, का ताई? आता रोहित दादा तुम्हाला जाऊ देतील का? आणि राणी म्हणाली, सोनम, मी तुला काहीच नाही सांगू शकत, पण आता रोहित सर मला जाऊ देतील की नाही हे तेच ठरवतील, आणि म्हणूनच मी ते येण्याची वाट बघते. नाहीतर त्यांना न सांगता गेलं की पुन्हा खूप राग येतो ना त्यांना. आता त्यांनाच विचारून जाणार आहे. आणि सोनम म्हणाली, आणि किती दिवसासाठी जाणार आहात? राणी उदास होत म्हणाली, नाही माहीत, पण हे सगळं आता तेच ठरवतील, पण तू कोणालाही सांगू नको. सोनमला थोडी भीती वाटली आणि ती म्हणाली, ताई काय चाललंय हो तुम्हा दोघांचं, आणि एवढ्या तेवढ्या कारणावरून तुम्ही अशा कायमच्या घर सोडणार का? नाही, मी तुम्हाला कुठेही जाऊ देणार नाही. आणि सपनाताई तुमची आठवण काढत होत्या, तुम्ही बाळाकडे सुद्धा फिरकला नाही म्हणे. राणीचे डोळे पाण्यानं भरले आणि ती म्हणाली, कशी जाऊ? सोनम म्हणाली, रोज जायचं ना, तसं जायचं. राणी हळवी होत म्हणाली, रोज जायचे एका ओढीनं. लहान बाळाविषयी एक अटॅचमेंट वाटायची, पण आज कॉलेजमध्ये ते सगळं ऐकलं आणि आता हे सगळं नकोसं वाटतंय. सोनम ज्या नात्यात विश्वास नसेल त्या नात्यात पुढे जाऊन तरी काय उपयोग? आपण कोणाला तरी इतक्या विश्वासानं आपलं सर्वस्व अर्पण करायचं आणि त्याचा आपल्यावर विश्वासच नसेल तर कसं होईल तू सांग? सोनमला आता थोडी थोडी कल्पना येत होती आणि ती म्हणाली, ताई जास्त विचार करू नका, दादा आल्यावर बोला. आणि सोनम निघून गेली. मग राणी आज संध्याकाळचा स्वयंपाक करायला सुद्धा बाहेर आली नाही. तब्येत ठीक नाही म्हणून बेडरूममध्येच थांबली. तिला फार दुःख झालं होतं आणि हे कोणालाच कळू नये असं तिला वाटायचं, कारण तिचा चेहरा सगळं खरं खरं सांगत होता. मग राहुल आला, रोशन आला, पण रोहित अजून आला नव्हता. सगळेजण डिनर करायला बसले, पण राणी मात्र आली नव्हती.
आणि नेहमीसारखीच ती तिच्या नवऱ्यासोबत खाणार असं सगळ्यांना वाटलं. आणि रोशन म्हणाला, सोनम, वहिनींना इथे तरी बोलव, एकटी एकटी रूममध्ये बसून काय करते? आणि या मधल्या बंधूंचं काय करावं कळतच नाही. ज्या भेटी गाठी घ्यायच्या असतात लोकांच्या, त्या दिवसा घ्याव्यात ना, रात्रीचं काय असतं बरं? आणि राहुल त्याला समजावत म्हणाला, रोशन, अरे राजकारणात दिवस रात्र पळायचं असतं. ऊन पाऊस वारा बघून काम करायचं नसतं, तर रात्रीचा दिवस करून काम करायचं असतं, कारण दिवस पुरतच नाही. आणि रोशन म्हणाला, पण दादा, ही राजकारणातली कामं संपतही नाहीत, लोकांचे प्रॉब्लेम संपत नाहीत, म्हणून काय फॅमिलीला वाऱ्यावर सोडायचं का? आणि रोशनने रोहितला फोन केला आणि रोहित खरंच लोकांच्या भेटी घेत होता, त्यांच्या समस्या जाणून घेत होता. आता व्यक्ती तितक्या प्रकृती आणि समस्याही तितक्याच वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या. एका विधवेचं प्रकरण होतं. तिचा नवरा मिलिटरीत होता, तो शहीद झाला होता आणि त्याचे मिळणारे सगळे पैसे त्याच्या पश्चात आईबापाला मिळावेत की बायकोला, म्हणून भांडण सुरू होतं. त्याचे आईबाप म्हणायचे, हिला आम्ही कशाला पैसे द्यायचे, आमचा मुलगा म्हातारपणाची काठी होता, आता तो शहीद झाला तर त्याचे मिळणारे पैसे आम्हाला म्हातारपणाला पुरतील. आणि त्याची बायको म्हणायची, हे सगळे पैसे मला पाहिजेत कारण मी वारस लागलेली आहे. आणि त्याचे आईबाबा म्हणायचे, पण ही लग्न करेल, अजून तरुण आहे, ही मूलबाळसुद्धा पोटाला नाही, आमच्या मुलाची काहीच निशाणी नाही, मग हिला पैसे कशाला हवेत, आमचा तर मुलगा गेला, आमचा आधार गेला, हिला काहीही, ही दुसरं लग्न करून आधार मिळवेल आणि नांदायला जाईल, मग आमचं काय? अशा प्रकारे दोघेही भांडत होते. आणि हे प्रकरण रोहितकडे आलं होतं. कोर्ट कचऱ्या सुरू होणारच होत्या आणि तिथंच रोहित बसला होता आणि रोशनचा फोन आला आणि टिंगूनं घेतला. रोशन म्हणाला, ए टिंगू दादा, अरे 9 वाजून गेले, तुझ्या भावी आमदारांना म्हणावं घरी ये, त्याची बायको आजारी आहे. आणि टिंगू म्हणाला, अच्छा, काय झालं वहिनींना? आणि रोशन हसून म्हणाला, लवेरिया, अरे आता तिच्या नवऱ्याला सोडून ती मला कशाला सांगेल काय झाले, पण त्याला म्हणावं जरा घरी ये, तेही लवकरात लवकर. आणि टिंगूनं हो म्हणून फोन ठेवला आणि रोहितच्या कानात थोडंसं सांगितलं की वहिनी आजारी आहेत, तुला लवकरात लवकर घरी बोलवलं आहे. आता या गोष्टीवर सविस्तर आपण नंतर बोलू असं रोहितही म्हणाला, कारण जाणारा माणूस तर गेला आणि त्याच्या पाठीमागं पैशासाठी नातेवाईकांची भांडणं लागतात हे काही नवीन नव्हतं. जाणाऱ्या माणसाबद्दल 4 दिवस वाईट वाटून घेतात, पण नंतर पुन्हा अस्तित्वाची लढाई सुरू होते आणि कोल्ह्या कुत्र्यासारखी संपत्तीसाठी ओढाओढ सुरू होते. आणि समझोता करूनच हा प्रश्न सोडवावा लागणार होता. आणि रोहित राणीला म्हणाला, मी नंतर येतो असं म्हणून तो घरी आला. आणि गाडीत बसता बसताच त्यानं राणीला फोन केला. राणीनं त्याचा फोन बघितला आणि पुन्हा तिला खूप राग आला आणि तिचं लक्ष त्यानं दिलेल्या ड्रेसकडे गेलं. खूप छान राणी दिसत होती आज. ड्रेस घालून गेली होती कॉलेजला, सगळ्यांना आवडला होता आणि सरांची प्रत्येक गोष्ट छान आहे, ज्यावर सगळेजण फिदा होतात. त्यांचं दिसणं, त्यांचं हसणं, त्यांचा डॅशिंग लुक आणि त्यांचं माझ्यावरचं प्रेम तर दृष्ट लागण्यासारखं. पण जे हवं तेच नव्हतं, विश्वासच नाही तर काय उपयोग, असं म्हणून तिनं त्याचा फोन घेतलाच नाही. रोहित घरी आला आणि आता इकडं संग्राम बेडवर पडला होता आणि त्यानं मेघनाला फोन केला आणि म्हणाला, तुला काही कळलं का? आणि ती म्हणाली, कोणाबद्दल? रोहितबद्दल का? पण मी काय म्हणाले होते, रोहितसोबत त्या राणीला सुद्धा हाणा मारा. आज राणी कॉलेजमध्ये आली होती, अगदी ठणठणीत होती आणि आजही टोमणे देत होती मला तर वाटत होतं की तिचे माझ्याकडे ते रोखून बघणारे डोळे आणि चुरू चुरू बोलणारी जीभ हासडूनच काढावी. आता रोहित हॉस्पिटलमध्ये असेल ना, मग आता मला अश्रूंचे 2 थेंब गाळत नाटक करत त्याला बघायला गेलंच पाहिजे. सांगा कुठल्या हॉस्पिटलमध्ये आहे तो? अशी सपना मेघना हसून म्हणाली. आणि संग्राम म्हणाला, ए बाई, अगं तो हॉस्पिटलमध्ये नाही, मीच हॉस्पिटलमध्ये आहे. तशी मेघना चकित झाली आणि म्हणाली, काय? तुम्ही कसे हॉस्पिटलमध्ये आहात? आता हे काय नवीन नाटक आहे? त्याचा PA म्हणाला, मेघना मॅडम, तुमचा फार मौल्यवान लाखात एक सल्ला ऐकला आमच्या साहेबांनी आणि घातले की मारेकरी रोहितच्या अंगावर. पण तेच मारेकरी त्यानं विकत घेतले आणि डबल पैसे देऊन डबल स्पीडने आमच्या साहेबांच्या अंगावर सोडले. आणि आता साहेब हॉस्पिटलमध्ये आहेत
आणि रोहित सूर्यवंशी फिरतेच सभा घेत. आणि पुन्हा असले विचित्र सल्ले देऊ नका. आणि मेघनाने इकडे जीभ चावली आणि थोडीशी मनात हसली आणि म्हणाली, खूप लागलो का हो तुम्हाला राजे शिर्के साहेब, सॉरी हां. पण बघितलं का तो रोहित किती चालू आहे. आता माझी आयडिया तर चांगलीच होती, ती माणसं पलटली त्याला मी तरी काय करू. पण मी काय म्हणते साहेब, त्यांनी जर तुम्हाला इतकं मारलं असेल तर तुम्ही याचा फायदा घ्या आणि त्याला तुरुंगातच टाका की, अडकवा त्याला तुम्ही. आणि संग्राम म्हणाला, बरोबर आहे, मी असं करू शकतो. आणि पीए म्हणाला, ओ साहेब, पण त्याच्या विरोधात तुम्हाला पुरावा आहे का. काय पुरावा. की त्यानंच तुमच्यावर मारेकरी घातली. आणि मेघना तिकडून लगेच म्हणाले, अहो पुरावा कसा नाही, साहेबांचे हातपाय मोडले आहेत, डोळा सुजला असेल, गाल फुगला असेल, आता हा सगळा पुरावाच आहे की, कोणी मुद्दाम तरी असं ॲडमिट होत नाही ना. आणि साहेब, तुम्ही रोहित विरोधात तक्रार कराच, मला वेळ मिळाला तर मी सुद्धा तुम्हाला भेटायला येते बरं का. असं म्हणून तिनं फोन ठेवला आणि खूप खूप हसायला लागली आणि म्हणाली, हे एक बावळट ध्यान आहे, जी गोष्ट करतं ती त्याच्याच अंगलट येते. आणि बापरे, संग्राम म्हणाला की आता खरंच रोहितच्या विरोधात तक्रार करणार आणि इन्स्पेक्टरला फोन लावा. त्या पीएनं इन्स्पेक्टरला फोन लावला आणि संग्राम त्याला म्हणाला, आत्ताच्या आत्ता इकडे हॉस्पिटलमध्ये या आणि माझा जबाब लिहून घ्या. इन्स्पेक्टर म्हणाले, कशाबद्दल. संग्राम म्हणाला, रोहित सूर्यवंशीनं माझ्यावर हल्लेकरी पाठवून हल्ला केला. आता ते पोलीस रोहितच्या बाजूने होते आणि ते जागचे हल्लेसुद्धा नाहीत. जसे संग्रामच्या बाजूने असताना काहीही दखल घेत नव्हते रोहितच्या तक्रारीची, तसे आता रोहितच्या बाजूने होते आणि महिन्याला हप्ता मिळत होता ना, त्यामुळे संग्रामच्या तक्रारीची दखल न घेता ते म्हणाले, काय पुरावा आहे तुमच्याकडे की हे सगळं रोहित सूर्यवंशीनं केलं. आणि संग्राम म्हणाला, अहो मला किती लागले ते तरी बघा. आणि पोलीस म्हणाले, आता तुम्ही कुठून तरी पडला असाल आणि मोडला असाल हातपाय तर लगेच इतरांवर नाव घ्याल का. संग्राम साहेब, मला तुमची कामाची पद्धत माहीत आहे. स्वतःच्याच घराला आग लावायची आणि बोंबा ठोकत पळायचं, दुसऱ्यांना आग लावली म्हणून, अशा कॅटेगरीतले तुम्ही आहात. संग्राम चिडला आणि म्हणाला, हरामखोर, इतके दिवस माझ्या बाजूने होता, आता त्याच्याकडून तुला लाच मिळत असेल आणि म्हणून असं बोलतोस का. माझंच खाऊन माझ्यावर उलटला का तू. तुला आता बघूनच घेतो. आणि ते इन्स्पेक्टर चिडले आणि म्हणाले, राजे शिर्के साहेब, तोंड सांभाळून बोला, पोलीस ऑफिसरसोबत बोलताय आणि एका सरकारी कर्मचाऱ्याला अशी असभ्य भाषा वापरणं तुम्हाला महागात पडू शकतं. तुमचे आणि माझे कधीतरी मैत्रीचे संबंध होते म्हणून मी तुम्हाला सोडतोय, पण नंतर मात्र मी याची गांभीर्यानं दखल घेईन. असं म्हणून इन्स्पेक्टरनं फोन ठेवला आणि संग्रामनं चिडून फोन आपटला आणि म्हणाला, विकलाय हा सालासुद्धा विकलाय. आणि पीए म्हणाला, साहेब, फोनवर राग करून काय उपयोग. आता त्याची ताकद वाढते म्हणजे तो सगळ्याला स्वतःच्या पंचामध्ये घेणारच की. तुम्हाला ती हिंदीतली म्हण माहीत आहे की नाही, जिसकी लाटी उसी की भैंस. आता तो पदावर आहे म्हणजे अख्खा जिल्हा त्याच्या ताब्यात. उद्या आमदार होईल, खासदार होईल, एखादा मंत्रीसुद्धा होईल आणि मुख्यमंत्रीसुद्धा होईल. मग राज्यातलं छोटं पोरगंसुद्धा त्याच्याच बाजूने असेल. मग काय कराल. म्हणून म्हणतो की सत्ता आपल्याकडे हवी आणि आपल्याकडे नसली तरी चालेल, पण सूर्यवंशीकडे नको. आणि संग्राम म्हणाला, मग कोणाकडे हवी आणि त्याला तिथून काढायचा तरी कसा. पीए म्हणाला, सांगतो, सगळं सांगतो, फक्त तुम्ही घाई करू नका. झडपी अध्यक्षाचा राजीनामा पक्षश्रेष्ठांनी स्वतः होऊन मागितला पाहिजे, मधल्या सूर्यवंशीकडे असं काहीतरी केलं पाहिजे आणि त्यानं सुद्धा मान खाली घालून तो राजीनामा द्यावा आणि तिथं आपोआप दुसरा कोणीतरी बसेल, असं काहीतरी करू. माझ्या डोक्यात आहे काहीतरी. आणि संग्राम म्हणाला, करा, विचार करा, मला फक्त रिझल्ट पाहिजे. आणि मेला तरच गेला असा होता संग्राम. तो रोहितचा पिच्छा सोडणार नव्हता. आणि आता पीए रोहितच्या झडपीच्या बॉडीमधल्या सदस्यांना जोखायला लागला आणि यातला कोण फुटू शकतो, रोहितच्या विरोधात जाऊ शकतो, हे बघायला लागला. तसं बघायला गेलं तर त्याच्यापेक्षा वयानं खूप जास्त असणारी लोकं होती. आणि त्या पीएनं एकाला फोन केला आणि म्हणाला, नमस्कार. आणि तो झडपी सदस्यसुद्धा म्हणाला, नमस्कार, बोला. आणि तो पीए म्हणाला, तुमच्यापेक्षा वयानं कमी असूनही रोहित सूर्यवंशीला डायरेक्ट झडपी अध्यक्ष हे पद मिळणं आश्चर्याचंच वाटतं. तो मल्हारराव सूर्यवंशीचा मुलगा आहे म्हणून त्याला हे सगळं मिळतंय. आणि तो माणूस म्हणाला, नाही, अहो, तो कामसुद्धा तसंच करतोय.
त्याचा जनसंपर्क दांडगा आहे. आणि पी ए म्हणाला, मग तुमचे केस काय उगीच पिकले का? तुम्ही सुद्धा तरुणाचे म्हातारा झालात की राजकारणामध्ये. तुम्ही 50पेक्षा जास्त वयाचे आहात आणि तो 30च्या आत. आणि काय त्याला भरपूर संधी आहे हो पाठीमागं पद भूषवण्याच्या. पण तुम्ही आता म्हातारे झालात आणि तुमच्या अनुभवाला मान देऊन तुम्हाला अध्यक्ष करायला हवं होतं असं मला वाटतं. पण हे मागचं पोरगं पाठीमागं येऊन पुढं गेलं. हे मला काही पटलेलं नाही. आणि झालं आता त्या माणसाच्या डोक्यातही तेच घुसायला लागलं. फोडा आणि राज्य करा हे नीती तर राजकारणामध्ये शेंबड्या पोराला सुद्धा जमते. आणि असंच करायचं असतं, यात काही वावगं नसतं. युद्धात प्रेमात सगळं काही माप असतं असं म्हणतात. तसंच राजकारणातल्या युद्धातही सगळंच माप असतं. कोणीच कोणाचा जास्त काळ मित्र नसतो आणि शत्रूही नसतो. आणि पी एनं त्या व्यक्तीला फोडायची तयारी सुरू केली. आणि एक जण फोडला की दुसऱ्याला फोडतो, दुसरा तिसऱ्याला फोडतो हे त्याला माहीत होतं. आणि तो म्हणाला, तुम्ही जर आमच्या बाजूने थांबलात ना तर चुटकीसरशी रोहित ते पद सोडेल आणि तुम्ही त्या पदावर विराजमान व्हाल याची गॅरंटी माझी. आणि तो म्हणाला, विचार करतो. आणि फोन ठेवला. आणि पेय हसून म्हणाला, आता विचार करून सांगतो म्हणजेच होकार. आता रोहित सूर्यवंशी तू तुझ्यासाठी दुसरं काम शोध. असं म्हणून संग्राम पेय हसायला लागले. मग घरी सगळ्यांचं जेवण झालं आणि रोहित घरी आला. आल्या आल्याच पटकन फ्रेश होत म्हणाला, राणी खूप भूक लागली, चल आपल्यासाठी प्लेट कर, दोघेही एकाच प्लेटमध्ये खाऊ. तो राणी फुगलेली होती, रुसलेली होती. तो फ्रेश होऊन आला तरी राणीनं प्लेट आणली नाही. आणि तो म्हणाला, अगं काय झालं, बोलत का नाही तू मला, तुला भूक नाही का? आणि राणी चिडून म्हणाली, सर तुमचं तुम्ही आणून खा, मला मागू नका, कारण मी तुमच्या जेवणात विष घातलं तर? माझा काहीच विश्वास नाही ना, मी नालायक आहे. आणि रोहित चकित होत म्हणाला, काय, तू आणि माझ्या जेवणात विष? इम्पॉसिबल. राणी, अगं तुला तुझ्याबद्दल खात्री नाही, इतकी खात्री आहे मला तुझ्याबद्दल आणि तुझ्या प्रेमाबद्दलसुद्धा. आणि हा काय वेडेपणा आहे? आणि हे काय, ही बॅग का पॅक केली? राणी म्हणाली, ही बॅग मीच पॅक केली. आणि आता ही बॅग घेऊन मी बाहेर जायचं आहे की ही बॅग इथेच सोडून ठेवायची आहे आणि मी इथेच राहायचं आहे का, हे तुम्ही सांगा. रोहित म्हणाला, अगोदर तुला झालं आहे काय ते तरी सांग. आधीच मी खूप वैतागलो आहे, आज खूप काम झालं आहे आणि तुझं काय गं असं भलतंच? राणी म्हणाली, मग या कामासाठी सुद्धा असिस्टंट ठेवायचे की? कोण सांगतं तुम्हाला प्रत्येक काम स्वतःच पळत जाऊन करा? आणि रोहित म्हणाला, राणी काही काही कामं इतरांकडून होत नसतात, त्यासाठी आपणच जावं लागतं. असिस्टंट ठेवून चालत नाही. स्वतःच बघाव्या लागतात, काही गोष्टी स्वतः ऐकून घ्याव्या लागतात आणि मगच त्यावर निर्णय द्यावा लागतो. तुला माहीत आहे का आज कसली केस आली समोर? आणि राणी म्हणाली, हो का, तर सर तुमच्या कामाची पद्धत अशी आहे का? मग माझ्या बाबतीत तुम्ही असिस्टंट का ठेवले? माझ्यावर लक्ष ठेवण्यासाठी? माझ्यावर आणि मनोजवर लक्ष ठेवण्यासाठी तुम्हाला इतरांची गरज का पडली सर? त्यापेक्षा तुम्ही कॉलेजमध्ये या आणि बघा ना स्वतःच्या डोळ्यानं की माझं काय चाललं आहे. स्वतःच्या कानानं ऐका. आणि रोहित म्हणाला, कशाबद्दल बोलतेस? आणि राणी म्हणाली, मी मेघना मॅडमबद्दल बोलते. तुम्ही त्यांना सांगितलं का माझ्या आणि मनोजवर लक्ष ठेवायला? आणि काही आक्षेपार्ह दिसलं की लगेच तुम्हाला सांगायला. आणि ती बाई माझ्याकडे बघत असते, आमचे फोटो काढत असते आणि तुम्हाला पाठवत असते आणि काहीही बोलून तुमचे कान भरते आमच्याबद्दल. आणि रोहित चकित होऊन म्हणाला, राणी अगं तुला हे कोणी सांगितलं? आणि राणी म्हणाली, स्वतः त्यांनीच सांगितलं. आणि रोहित म्हणाला, काय, त्यांनी तुला सगळं सांगितलं? आणि राणी म्हणाली, हो. मग आता मला सांगा सर की तुमचं नक्की काय सुरू आहे? एकीकडे म्हणता की तुमचं तिच्यासोबत काहीच रिलेशन नाही आणि दुसरीकडे तिच्यासोबत तुम्ही असले रिलेशन ठेवता का? आणि रोहित म्हणाला, राणी हे बघ, गैरसमज करून घेऊ नकोस, पण मी सुद्धा खोटं बोलणार नाही. आणि मी त्यांना सांगितलं, कारण आता आम्ही कॉलेजमध्ये नसतो ना म्हणून. आणि राणी चिडली आणि म्हणाली, म्हणून म्हणून तुम्ही तिला माझ्याबद्दल सांगितलं, माझ्यावर लक्ष ठेवायला सांगितलं? सर ही माझ्यासाठी किती अपमानाची गोष्ट आहे माहीत आहे का? अहो तिने आज माझा खूप अपमान केला, तुझ्या नवऱ्याचा तुझ्यावर विश्वास नाही म्हणून. मग रोहित म्हणाला, करणारच, कारण तूही तिचे खूप अपमान करतेस, मग असं होणारच राणी, टाळी हे का हातानं वाजत नाही. आणि राणी चकित होत म्हणाली, सर नक्की तुम्हाला पाहिजे तरी काय? आता मला स्पष्टच सांगा, तुम्हाला मी हवी की ती?
आणि रोहित म्हणाला, अगं ती कशाला मला हवी असेल, मला तू हवी आहेस. राणी म्हणाली, मग तुम्ही तिला माझ्या आयुष्यात लुडबुड करायला का सांगितली आणि माझा अपमान झालाय आणि तुमचा माझ्यावर विश्वास नाही हे मात्र सिद्ध झाले. सांगा सर, तुमचा माझ्यावर विश्वास आहे की नाही. असं म्हणून राणीनं तिची बॅगचा हँडल पकडला. तसं रोहित घाबरला आणि म्हणाला, ए राणी, आता तू अशी करशील का गं? अगं बॅग सोड आधी. राणी म्हणाली, नाही, मी नाही बॅग सोडणार. तशी तर मी कॉलेजवरून आल्यानंतरच जाणार होते, पण पुन्हा तुम्हाला न विचारता गेले की तुम्हाला राग येतो. पुन्हा तुम्ही मला घ्यायला येता आणि स्टंटबाजी करता आणि पुन्हा माझ्या माहेरच्या समोर सासरच्या समोर तमाशा बनतो. त्यापेक्षा तुमच्याशी बोलून समजदारपणे इथून निघून जावं म्हणून मी थांबले आहे. बोला सर, तुमचा माझ्यावर विश्वास आहे की नाही. आणि रोहित आता गप्प बसला. विश्वास आहे असावं म्हणावं तरी राणी म्हणेल, मग मेघनाला लक्ष ठेवायला का सांगितलं. आणि विश्वास नाही असं म्हणालो तरी राणी निघून जाणार होती. आणि तो गप्प आहे म्हणजेच त्याचा माझ्यावर विश्वास नाही असं वाटून राणी म्हणाली, ठीक आहे, तुमचं उत्तर कळलंय मला. तुमचा माझ्यावर विश्वास नाही आणि आपलं नातं फक्त शारीरिक आहे, मनाचं अजिबात नाही. सर, तुम्हीच म्हणता ना, मनानं मनाला मनापासून म्हणवलं की मनही मानतं. पण आता माझं मन मला काय सांगतंय सांगू का. माझं मन मला म्हणतं की तुम्ही कधीच माझे नाही झाला, तुम्ही मनापासून माझे नाही. आणि आता मी इथे राहू तरी कशी, नाही राहू शकत. जर तुमचा माझ्यावर विश्वास नसेल तर अशा तकलादू नात्यात मी तुम्हाला आयुष्यभर नाही बांधून ठेवू शकत. मी निघाले. असं म्हणून राणी निघाली आणि रोहित तिला आडवा गेला आणि म्हणाला, अगं काय हा वेडेपणा आहे बाई तुझा, एवढ्याशा गोष्टीवरून घर सोडून जाशील का. अगं आई बाबा काय म्हणतील. आणि राणी म्हणाली, त्यांना काहीही सांगा आणि जिथे माझ्या नवऱ्याचाच विश्वास नाही तिथं मी का थांबू. आणि सर, ही एवढीशी गोष्ट वाटते का हो तुम्हाला. ती मेघना कशी हसत होती माझ्याकडे बघून आणि म्हणत होती की नवऱ्याचं प्रेम खूप मिरवतेस ना, पण त्याचा विश्वासच नाही तुझ्यावर, त्याचं काय. मग सांगा सर, मी काय करू. आणि आता मी असंही म्हणणार नाही की मी काय करू म्हणजे तुमचा माझ्यावर विश्वास बसेल. मी तुमचा विश्वास माझ्यावर बसावा म्हणून आता काहीच करणार नाही. तुम्ही फक्त मला जाऊ द्या. रोहितला कळेना की आता तिला कसं थांबवावं, पण तो आता दरवाजातून बाजूला सरकत नव्हता. आणि या मेघनाला तर काय गरज होती राणीला सगळं सांगायची, मूर्ख कुठली, असं म्हणून त्यानं रागारागात मेघनाला फोन लावला. आता मेघनाला माहीतच होतं या दोघात संध्याकाळी भांडण लागणार. ती वाटच बघत होती फोनची. रोहितचा फोन येणार हे तिला माहीत होतं. तिने त्याचा फोन घेतला आणि म्हणाली, बोला ना रोहित सर, इतक्या रात्री तुम्ही माझी का आठवण काढली. आणि रोहित रागात म्हणाला, मॅडम, तुम्ही राणीला सगळं का सांगितलं, आपलं काय ठरलं होतं. आणि मेघना म्हणाली, सॉरी हा रोहित सर, अहो पण त्याचं काय झालं माहीत आहे का. राणी मनोजसोबत बोलत होती आणि मी नेमकं ते ऐकत होते. आता तुम्हीच सांगितलं ना लक्ष ठेवायला, मग ऐकलं तर पाहिजेच ना. ते नेमकं राणीनं बघितलं आणि तुम्हाला तर माहीतच आहे राणी मला किती बोलते. माझा खूप अपमान करायला लागली. तुम्हाला कोणी अधिकार दिला माझ्या आणि मनोजच्या गोष्टी चोरून ऐकण्याचा, असं ती मला म्हणाली. आणि बघा मग, म्हणून मी सगळं खरं खरं सांगितलं आणि तुझ्या नवऱ्यानंच मला हा अधिकार दिला आहे तुझ्यावर लक्ष ठेवण्याचा, असं मी म्हणाले. आणि सर, ती लहान आहे हो, अल्लडपणात काहीही बोलून जाते, पण आपण तरी मोठे आहोत ना, आपण तिला समजवलं पाहिजे. आता रोहितलाही वाटलं मेघना जे म्हणते तेच खरं असेल. राणी लगेच मेघनावर चिडते आणि असंच काहीतरी झालं असणार आणि नाईलाजाने मेघनाला खरं बोलावं लागलं असेल. मग इट्स ओके म्हणून रोहितनं फोन ठेवला आणि राणीला म्हणाला, राणी तू कुठेही जाणार नाहीस. आणि राणी म्हणाली, मी जाणार. आणि तिच्या डोळ्यातून अश्रू गळाले. रोहित आता पुढे आला. तिच्या हातातून त्यानं जबरदस्ती बॅग खेचली आणि सगळे कपडे त्यानं काढून ठेवले. राणी आता त्याला अडवायला लागली आणि म्हणाली, नको सर, सोडा माझी बॅग, नाहीतर मी विना बॅगची जाऊ शकते. असं म्हणून ती पुन्हा बेडरूमचा दरवाजा उघडायला निघाली. रोहितनं पुन्हा तिचा हात पकडला आणि ती नकार देत होती. तरीही तिला घट्ट घट्ट मिठीत पकडली आणि म्हणाला, मी काय करू, तू माझ्यापासून दूर असली की तुझी काळजी वाटत राहते आणि तुझ्या बाबतीत मी पॉझिटिव्ह आहे, खूप पॉझिटिव्ह आहे. आणि माझं राजकारण, माझं पद, या सगळ्या गोष्टी हे सगळं करायला मला भाग पाडतात. प्लीज मला समजून घे राणी. आता राणी त्याला मिठी मारतच नव्हती,
तो मात्र तिला मिठी मारत होता आणि राणी त्याच्या मिठीतून सुटण्याचा प्रयत्न करायची, त्याला दूर ढकलण्याचा प्रयत्न करायची. पण नाजूक राणीला त्यानं अशी काही मिठीत पकडली होती की ती सुटणं शक्य नव्हतं आणि तिचा पूर्ण राग संपून जाईपर्यंत त्यानं तिला मिठीत पकडली. राणीचाही राग आता मावळला त्याच्या दणकट मिठीनं आणि तिचं अवसान गळालं. सगळा आवेश, सगळा राग संपून गेलाय हे तिच्या बॉडी लँग्वेजवरून त्याच्या लक्षात आलं. मग त्यानं तिला स्वतःपासून दूर केली आणि तिचे डोळे पुसले आणि म्हणाला, भूक लागली, जेवायला देशील का? आणि राणी म्हणाली, मी विष घातलं तर? तुमचा माझ्यावर विश्वास नाही ना? तो आता काहीच नाही बोलला आणि स्वतः जाऊन प्लेट वाढून घेऊन आला आणि म्हणाला, आता तरी खाशील का? तू खाल्ल्याशिवाय मी नाही खाणार. राणी पुन्हा रडायला लागली आणि म्हणाली, बघा तुम्ही सगळं करताय माझ्यासाठी, पण राणी माझा तुझ्यावर विश्वास आहे एवढंच म्हणत नाही. मग सर इतक्या सगळ्या प्रेमाचा काय उपयोग? आणि रोहित म्हणाला, बसेल ना माझा तुझ्यावर विश्वास, मला थोडा वेळ दे. आणि राणी म्हणाली, ठीक आहे, आता खूप झालं तुमचं, तुम्हाला जितका वेळ घ्यायचा आहे ना तितका वेळ घ्या, पण मी आता तुमचं ऐकून मनोजशी बोलणं सोडणार नाही. मी त्याच्याशी बोलणार, त्याला भेटणार, मग तुमचे गुप्तहेर बघूच किती माझ्यावर नजर ठेवतील. तिला म्हणावं, माझ्या किती बातम्या द्यायच्यात तुम्हाला तेवढ्या दे, आणि तुम्ही तिच्यावर किती विश्वास ठेवता हेच बघते. मग आपलं नातं टिकवायचं की मोडायचं आता तुमच्या हातात आहे. असं म्हणून राणी झोपते आणि रोहितला टेन्शनच आलं आणि काय करावं त्याला सुचना. मग तोही न जेवता झोपला. दुसऱ्या दिवशी राणी उठली की त्यानं मुद्दाम तिला मिठी मारली, तिचा किस घ्यायला लागला आणि राणी चिडून म्हणाली, आता मिठ्या मारायला याल, किस घ्याल, त्याचा काहीच उपयोग नाही, सोडा मला. असं म्हणून त्याला दूर ढकलून दिला आणि कॉलेजला गेली आणि मधल्या ब्रेकमध्ये मुद्दाम मनोजसोबत बोलायला लागली आणि मेघना दिसली आणि राणी म्हणाली, मेघना मॅडम, आमचा फोटो काढताय का? घ्या, छान फोटो काढा आणि पाठवा तुमच्या साहेबांना. आणि तुम्हाला याचा पगार मिळतो का हो? नाही म्हणजे पगार मिळत असेल तर करा बरं का ही कामं, फुकट करू नका. आणि मी काय म्हणते, त्यातूनही वेळ मिळालाच तर आमच्या घरी येता का कामवाली म्हणून? असा राणीनं तिचा जोरातच अपमान केला आणि मेघना तिथून निघून गेली चिडून. लगेच रोहितला फोन केला आणि सांगितलं, राणी मनोजसोबत आता जास्तच बोलते सर, आणि मला ती असं असं म्हणाली. आणि रोहित म्हणाला, ती माझ्यावरही चिडली आहे, बघू काय करायचं ते. असं म्हणून त्यानं फोन ठेवला आणि मनोज म्हणाला, राणी अगं सरांना आवडत नाही तर कशाला बोलतेस माझ्याशी? आणि राणी म्हणाली, हे बघ मनोज, तू माझा मित्र आहेस आणि मी तुला मित्रासारखंच वागवणार आहे, आणि इतकंच चांगलं राहूनसुद्धा त्यांचा विश्वास नाहीच ना, मग आता मीही त्यांचं ऐकणार नाही, मी तुझ्याशी बोलणार, चल आपण कॉफी घ्यायला जाऊ. असं म्हणून दोघे कॅफेत गेले. मनोज तरीही म्हणायचा, राणी अगं सर ओरडतील. आणि राणी म्हणायची, आता नाही ओरडणार ते, आणि तुझ्यापर्यंत काहीच येणार नाही. आणि मी काय म्हणते मनोज, तूही तुझं शिक्षण पूर्ण झाले की लग्न करून टाक. आणि मनोज हसला आणि म्हणाला, इतक्या लवकर लग्न मी नाही करणार. राणी म्हणाली, मग कोणासोबत प्रेम तरी कर, म्हणजे मला समाधान वाटेल, कारण मी तर पुढे निघून गेले माझ्या आयुष्यात. पण मनोज, त्यांचा माझ्यावर विश्वास नाही, मी काय करू? आणि मनोज म्हणाला, राणी तुझ्या बाबतीत कसं आहे माहीत आहे का, कोई पाने के लिए तरस गया लेकिन उसको नहीं मिला, और जिसको मिला उसको कदर ही नहीं. आणि राणी म्हणाली, बरोबर आहे तुझं, सरांना माझी कदर नाही. आणि ती नाराज झाली. मग कॉलेज सुटलं आणि राणी गाडीकडे आली तर तिची गाडी जागेवर नव्हती आणि ती इकडे तिकडे बघायला लागली. आणि पुन्हा तिला गेटच्या बाहेर त्याची ब्लॅक कार घेऊन आलेला रोहित दिसला आणि तिला म्हणाला, राणी गाडीत बस. राणी चिडून डांबरीवर चालायला लागली आणि आता रोहित तिच्या मागे मागे गाडी घेऊन निघाला. आता कॉलेजमधली सुटलेली सगळी मुलं त्या दोघांकडे बघायची आणि हसायची. आणि रोहित कुमारने लाजून गाडीच्या काचा वर घेतल्या आणि राणीच्या मागे मागे निघाला.